फुलगाव ग्रामपंचायतीकडून 2 वर्षात विकास कामे नाही. प सदस्य सचिन पाटील. तालुक्यातील फुलगाव येथील ग्रामपंचायत तर्फे विकास कामांना विरोधी गटाकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न होत असल्याने 2 वर्षापासून कामे झाले नसल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील व कविता चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यांनी सांगितले, अत्यंत गंभीर विषय असून वार्ड नं. 2 मध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी असलेली विकासकामे मुद्दाम थांबवली जात आहेत. वार्डातील रस्ते, गटारे, पिण्याच्या पाण्याची सोय, वीज समस्या यावर कामे होणे गरजेचे आहे. मी वारंवार पाठपुरावा केला, पण काही सदस्य निधी मंजूर करण्यास मुद्दाम विरोध करीत आहेत. जनतेने आम्हाला विकासासाठी निवडून दिले आहे, पण काही जण स्वतःचा राजकारण व स्वार्थ साधण्यासाठी कामांना अडथळा आणत आहेत. यातून जनता त्रस्त होत आहे. ही भूमिका म्हणजे दादागिरी आहे, लोकशाहीचा अपमान आहे. यामुळे जनतेचे नुकसान होत आहे. जनतेच्या पैशातून विकासकामे व्हायची आहेत, पण राजकीय मतभेदामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मी सचिन पाटील, ग्रामपंचायत सदस्य व माझे सहकारी सदस्य कविता चौधरी. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की माझ्या वार्ड क्रमांक 2 मध्ये विकास कामांसंदर्भात मला पत्रकार परिषद घ्यायची होती. विकास कामं माझ्या वार्डामध्ये विकास कामं करणे खूप गरजेचे आहे. आज माझ्या वार्डात मी वारंवार ग्रामपंचायतकडे अर्ज करतोय की माझ्या वार्डात विकास कामं करा म्हणून, तरी माझ्या वार्डात विकास कामांना विरोध होत आहे. सरपंचांना सांगितलं, मासिक मीटिंगमध्ये सांगितलं, मासिक मीटिंगमध्ये विरोध होतो. का होतो हे मला कारण माहिती नाही. त्यांचं म्हणणं आहे की बाबा वार्डामध्ये प्रत्येकाच्या वार्डात कामं करा. त्याच्यानंतर मी फेब्रुवारी महिन्यात अर्ज केलेला आहे, मार्च महिन्यात अर्ज केलेला आहे, एप्रिल महिन्यात केलेला आहे अर्ज, तरी माझ्या अर्जाकडे दुर्लक्ष होत आहे. मी BDO साहेबांकडे सुद्धा अर्ज केलेला आहे विकास कामासंदर्भामध्ये. विकास कामांना मुद्दाम अडथळा येतोय का हे मला शंका वाटते. हा खूप मोठा वार्ड आहे. या वार्ड क्रमांक 2 मध्ये सर्व शासकीय कार्यालय सुद्धा आहे. ग्रामपंचायत कार्यालय आहे, तलाठी कार्यालय आहे, त्यानंतर जिल्हा परिषद शाळा सुद्धा पण आहे, अंगणवाडी आहे. आज तसं जर बघितलं तर वार्डात एवढे कामं बाकी आहे. आज माझ्या वार्डात 7 धापे तुटलेल्या अवस्थेत आहे. मेन रोडवरती महिला शौचालयाची एवढी दुरवस्था झालेली असून की त्या महिलांच्या शौचालयावरचा स्लॅब कोसळलेला आहे. पुरुष शौचालय सुद्धा पूर्ण क्लोज झालेले आहे. उत्तम मधुकर चौधरी यांच्या घराजवळची जे शौचालय पुरुषांची ते पूर्ण क्लोज झालेली आहे. मी आज माझ्या वार्डात मी एवढं सक्षमपणाने कामं करण्याचा प्रयत्न करतो. आज कोणाचीही तक्रार माझ्याकडे आली माझ्या वार्डातल्या लोकांची तर मी तिथं हजर राहतो. तिथं समस्या काय असते ते सोडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो. तरी माझ्या वार्डात मी विकास कामांसाठी, फक्त विकास कामांसाठी मी प्रयत्नशील आहे. आणि माझ्या वार्डातल्या जनतेने माझ्यावरती जो विश्वास दर्शवलेला आहे विकास कामं करण्यासाठी, ते मी माझ्या वार्डातल्या जनतेचा विश्वासघात करू शकत नाही. माझ्या वार्डातील जनतेला फक्त विकास हवा आहे बस. आणि दुसरी गोष्ट अशी येते की बा नवीन आम्ही जे बॉडी निवडून आलेमधील जनतेला माझं फक्त हात जोडून विनंती आहे की जर ग्रामपंचायत स्तरावरून जर विकास कामे नाही झाले तर माझ्याकडे फक्त आता 2च पर्याय शिल्लक राहिलेले आहेत. एक तर मी विकास कामांसाठी आंदोलन करणे, नाही तर स्वखर्चाने कामं सुरुवात करणे. हे माझ्याकडे 2च पर्याय शिल्लक राहिलेले आहे. आणि हे जर मी करू शकलो नाही तर मी माझ्या जनतेला, वार्डातल्या जनतेला विकास कामांपासून वंचित ठेवतोय असं मला स्वतःला खंत राहील.